नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोडच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण अजून गप्पा मारणार आहोत. आपल्याबरोबर अविरत शेटे सर आहेतच. मागच्या वेळेला आपण जो विषय घेतलेला होता तोच विषय आपण पुढे कंटिन्यू करतोय की शेटे सरांनी जे काय रोप लावलं कॉमर्स क्लासेसचं ते कसं बहरत गेलं आणि कसं त्याचा व्याप्ती वाढत गेली याबद्दल आपण अधिकाधिक माहिती जी आहे ती अविरत सरांकडून घेणार आहोत. तर सर मला सांगा, शेटे सरांनी कॉमर्स ग्रॅज्युएशनचे वगैरे क्लासेस सुरू केले, तर पुढे मग तुम्हाला काय गरज वाटली किंवा अजून आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीज किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी कराव्या? सरांनी जेव्हा सुरुवात केलं तेव्हा कल्याणमध्ये कुठेही सीए चे क्लासेस एक क्लास होता फक्त, बाकी कोणी सीए चे क्लासेस घेत नव्हतं. आणि आमच्या इथे फार असा तो क्राऊड नव्हता की सीए करणारा येईल. बरोबर. पण हळूहळू आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जेव्हा आम्ही त्यांना काउन्सिल करतो, त्यांना मोटिवेट करतो, त्यांना मोठे मोठे स्वप्न बघायची त्यांच्या जिद्द आम्ही पेटवतो, मग ते म्हणे की आपल्याच इथे सीए का नाही सुरू करत. पुन्हा जसं क्लास सुरू झाला विद्यार्थ्यांच्या, तसं इथे सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांवर काही लादलं नाही, उलट विद्यार्थ्यांची गरज आम्ही पूर्ण केली. बरोबर. मग सीएचा क्लास सुरू केला, नंतर CS कंपनी सेक्रेटरी, नंतर CMA म्हणजे पूर्वी त्याला ICWA म्हणायचे. हे 3 कॉमर्सचे जे व्यावसायिक कोर्सेस आहेत ते आपण सुरू केले, जे पूर्वी आपल्याकडे नव्हते. त्या व्यतिरिक्त आपण सायन्स, शेटेजमध्ये सायन्स हे गेले आता 9 वर्ष सुरू आहे. अच्छा. हा, आता पुन्हा कोणी म्हणेल की तुम्हाला काही सायन्सचं नॉलेज, तुम्ही नुसते पैसे कमवायसाठी सुरू केलं का? आता जे आम्हाला ओळखतात किंवा आतापर्यंत श्रोतेजनांना माहित असेल की आम्ही तसले नाही आहोत. तर माझे शाळेतले मित्र राहुल बिचकर जे फिजिक्सचे एकदम अमेझिंग टीचर आहेत, ते अनेक वर्ष स्वतःचे क्लासेस स्कूल सेक्शन आणि दुसरीकडे कॉलेज सेक्शन शिकवायचे. पण एक दिवस सहज आमची भेट झाली आणि त्यांनी म्हटलं की मला असा असा क्लास सुरू करायचा आहे 11वी 12वी सायन्स आणि एंट्रन्सचा. म्हटलं अरे माझ्याकडे पण माझे काही विद्यार्थी म्हणतात की मेरे छोटे भाई को बहन को सायन्स क्लास लगाना है, बट आप तो लेते नहीं हो, करूया का सुरू. आणि असं करून आम्ही एकत्र आलो. आणि आज पुन्हा पार्टनरशिप मध्ये करायला लोक घाबरतात, पण आता 9 वर्ष झाले, 10व्या वर्षात पदार्पण करतोय आम्ही. आमचं व्यवस्थित चालू आहे. कुठे 1 रुपयाचा सुद्धा कधी आजपर्यंत कधी त्यांनी बडेजाव केला नाही की मी नसतो तर सायन्स कसं चाललं असतं. तर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि मार्केटिंगची जबाबदारी घेतली आहे आणि पूर्ण अकॅडमीची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. आणि दोघंही एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करत नाहीत, दोघं एकमेकांच्या कामाची रिस्पेक्ट करतात आणि म्हणून क्लास व्यवस्थित. स्पर्धा परीक्षा ज्या आहेत जेई नीट हे सुद्धा आम्ही घेतो. पण पुन्हा आम्हाला फार ट्रान्सपरंट राहायला आवडतं. जेईचे स्वप्न खूप लोक विकतात आणि त्या जोरावर फॅक्टरी चालते. आम्ही अशी स्वप्न विकत नाही. दर मुलगा थोडा कमी मार्क घेऊन 10वीला आलेला आहे किंवा पालकांची परिस्थितीच नाही हे दिसतंय, तर आम्ही त्याला उलट सीईटी, महाराष्ट्राचे इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी जी एंट्रन्स एक्झाम आहे त्या सीईटी साठी तयारी केली तरी महाराष्ट्रात सुद्धा 1 से 1 अव्वल कॉलेजेस आहेत की जिथले विद्यार्थी, IITच्या सीट्स किती येतो आणि विद्यार्थी बसतात किती सगळ्यांना माहिती. त्यामुळे आम्ही तो धंदा मांडलेला नाही. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना सीईटीची तयारी करायला जास्त सजेस्ट करतो. आणि आमच्या विद्यार्थ्यांनी छान छान कॉलेजमध्ये VJTI मध्ये नंबर लागलेला आहे, COEP पुण्याला नंबर लागलेला आहे, आयसरला नंबर लागलेला आहे आमच्या विद्यार्थ्यांना आणि चांगले करिअर्स करतात. आमच्याकडनं डॉक्टर्स पण झाले मुलं. पण महत्वाचं आहे की सगळ्यांची ती कॅपॅसिटी नसते आणि तुम्ही उगाच त्यांना काही स्वप्न विकता हे आम्हाला तरी पटत नाही. त्यामुळे आमच्यात आणि दुसऱ्यांमध्ये हा फरक आहे. बघा सर, याच्यामध्ये मला आणखीन एक सांगा की विद्यार्थ्यांचा, आता तुम्ही कुवतीचा प्रश्न काढला, शैक्षणिक बौद्धिक कुवतीचा, तर त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना करिअरमध्ये गाईडलाईन म्हणजे मार्गदर्शन सुद्धा असं करता, काउन्सिलिंग वगैरे पण करता? हो, आम्ही ऍडमिशनच्या वेळेला, वर्षाच्या मध्ये आणि नंतर परीक्षांच्या वेळेला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. 12वीचा रिझल्ट लागल्यावर ज्या मुलांनी ठरवलेलं नसेल की मला कॉमर्समध्ये CA करायचंय का नाही करायचंय किंवा मला सायन्समध्ये, जनरली सायन्सच्या मुलांनी ठरवलेलं असतं, पण असतात एक 5% 10% मुलं ज्यांना काही कल्पना नसते. मग आम्ही त्यांचं एक्झाम नंतर सुद्धा काउन्सिलिंग करतो. आणि जर आमच्या काउन्सिलिंगनी त्यांना
नाही मार्गदर्शन योग्य मिळाला मार्ग असं फार कमी होतं, तर मग आम्ही त्यांना प्रोफेशनल करिअर काउन्सिलरकडे सुद्धा आम्ही वळवतो. हा, त्याला आमचं काही स्टेक नसतो, काही कमिशन नसते, फक्त की बाबा सायकोमेट्रिक टेस्ट वगैरे करून त्यांना योग्य करिअरचे 4 ऑप्शन देतात. आता कल्याणातले अगदी हक्कानी नाव सांगतो प्रेमाने, तांबडे सर. तर तांबडे सरांकडे मी अनेक विद्यार्थ्यांना पाठवले की ज्यांना मला जाणवलं की वेगळ्या काउन्सिलिंगची गरज आहे. नॉर्मल आम्ही जे, कारण ते ट्रेंड काउन्सिलर, आम्ही असे 4-5 वेगवेगळे काउन्सिलर्सकडे विद्यार्थ्यांना पाठवतो. इव्हन 12वी कॉमर्स नंतर, आता पूर्वी कॉमर्स नंतर कसं फक्त बीकॉम होतं, आता अनेक ऑप्शन्स कॉमर्स नंतर पण आहेत. तर आम्हाला जाणवलं की बाबा प्रत्येक विद्यार्थी 11वी-12वीला येणारा काही सीए नाही करत, सीएमए नाही करत, मग आपण त्यांना त्याचंही मार्गदर्शन देतो. आणि आता ठाण्याची एक संस्था आहे करिअर प्रेप, त्यांना आम्ही इकडे आमंत्रित केलंय. आपल्याच संस्थेत प्रिमायसेस मध्ये ठाण्याहून टीम येते, ते मुलांना 12वी कॉमर्स नंतरच्या एंट्रन्स एक्झामचं शिक्षण देतात. मग कोणाला बीबीए करायचं असेल, बीएमएस करायचं असेल, अकाउंटिंग, फायनान्स, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट किंवा लॉची जी एंट्रन्स एक्झाम असते क्लॅट, त्याचं सुद्धा आपल्याकडे आपण कोचिंग देतो. आणि तुम्ही सगळ्याच फील्डला हे करून ठेवलेलं आहे. कल्याणात स्टेशन जवळ, इतक्या जवळ आणि योग्य दरात, मी म्हणणार नाही स्वस्तात, योग्य दरात. कारण साधी गोष्ट आहे, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ यू थ्रो पीनट्स यू गेट मंकीज. तुम्ही चिल्लर फी द्याल तर तुम्हाला कोचिंग पण तसंच मिळेल. आम्ही योग्य दरात योग्य ते शिक्षण देतो आणि एक अव्वल दर्जाचे शिक्षक आपण इकडे. मला असं वाटतं की कल्याण डोंबिवलीकरांना खरोखर म्हणजे सरांनी आता इतकी जी चांगली आपल्याला माहिती दिली आहे, महत्वाची माहिती, की इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये स्टेशनच्या जवळ या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला मिळू शकतं. फक्त एवढंच आहे की तुम्हाला इथे यावं लागेल, सरांना भेटावं लागेल आणि आपल्याकडे काय आहे म्हणजे मी कुवत म्हणेल त्या अनुषंगाने मग आपण कुठल्या रस्त्याने जायचंय ते ठरवणं सोपं पडेल असं मला वाटतं. सर, पुढे जाता आता मला असं म्हणायचं की आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे, म्हणजे आमच्या वेळची शिक्षण पद्धती वेगळी होती, तुमच्या वेळेला तर अजून थोडीशी ऍडव्हान्स होती, पण आता तर सगळं इतकं ऍडव्हान्स झालं की सगळं मोबाईलच्या याच्यात त्याचं ते पॅकेज असतं, त्यामुळे पैसे भरले की ते क्लासेस सगळे त्यांचे ते येतात सगळ्या. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की ते योग्य आहे का, क्लासेस आपले जे आहेत इन्स्टिट्यूट आहे असं योग्य आहे? तू हायर स्टडीजला जर गेलं म्हणजे जसं सीए फायनल, तर बरेचदा मुलांना ऑनलाईन प्रिफरेबल आहे, कारण ती मुलं आर्टिकलशिप करतात, ट्रेनिंगला जातात, ऑडिटसाठी बाहेरगावी जावं लागतं, त्यामुळे फिक्स्ड क्लासमध्ये त्यांना येणं जमत नाही. मग त्यांना त्यांच्या पेसनी, त्यांना त्यांच्या वेळेनुसार त्यांना शिकायला आवडतं. मग अशा वेळेला ऑनलाईन ऍप बेस्ड हे सगळं ठीक आहे. पण 11वी-12वी फाउंडेशन लेवल जी आहे त्याला अजूनही क्लासरूम मध्ये जाऊन अभ्यास करणे जास्त, कारण ते विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये ट्युनिंग झालं पाहिजे. नक्कीच. आणि शिक्षकांना कळतं, सांगितलेलं किती या मुलाच्या डोक्यात गेलेले किंवा नाही गेले. आणि बरेचदा मुलांमध्ये प्रश्न किंवा डाऊट्स विचारण्याची भीती असते. आता आमच्यासारखे अनुभवी शिक्षक, मी आता 27 वर्ष झाले, 26 झाले, 27वा चालू आहे शिकवत. आम्हाला कसं विद्यार्थी चेहऱ्यावरूनच कळतं की याला समजलं नाही. बरोबर. कारण आम्हाला पहिलेपासून शेटे सरांनी, वडिलांनी माझ्या तेच सांगितलं की आपल्याकडनं नॉलेजचा फ्लो आहे तो नेहमी असा असावा. आपल्याला किती येतं ह्याचं विद्यार्थ्याला काही घेणं देणं नाही, आपण त्याच्या लेवलला जाऊ शकतो का ते बरोबर. मग आम्ही त्या विद्यार्थ्याचा डाऊट त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच आम्हाला कळतं. पण हे ऑनलाईन मध्ये नाही कळणार. कोविडमध्ये हा प्रॉब्लेम व्हायचा, पण मग कोविडमध्ये आम्ही काय केलं, चॅट बॉक्स ओपन ठेवला होता. मग ज्याला नाही जमत तिथे मग ते मुलं चॅट बॉक्स मध्ये टाकणार, आम्ही त्यांचे डाऊट सॉल्व्ह करणार. याशिवाय आमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा टीचर्स उत्तर देतात. व्हॉट्सअपवर मुलांनी डाऊट विचारले तरी आम्ही उत्तर देतो. परीक्षा सुरू असताना किंवा परीक्षांच्या अगोदर मुलांना आम्ही मुभा दिली आहे, परीक्षा जवळ आलेली असताना कधीही मेसेज करा, आम्ही तुमच्या मेसेजांना उत्तर देऊ. सो व्हॉट्सअपला डाऊट सॉल्व्ह होतात, इंस्टाग्रामवर पण मी डाऊट सॉल्व्ह करतो. आणि अत्याधुनिक टेक्निकचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा केलेला आहे की जो मुलांना खूप हवा असं वाटतो. आणि तुमचं हे म्हणणं बरोबर आहे की 4 चौघात ऑनलाईनला कोणी प्रश्न विचारत नाही. बरोबर. ज्याला मनात भीती असते, न्यूनगंड असतो, त्याने बाकीचे काय म्हणते. एक्झॅक्टली. आणि ऑनलाईन इथे जे कोणी विद्यार्थी ऐकतात किंवा जे पालक ऐकतात त्यांना मी डायरेक्ट तुम्हालाही माहिती आहे ऑनलाईन मध्ये विद्यार्थी किती सिन्सिअर असतो. त्याच मोबाईलमध्ये अचानक दुसरं काही नोटिफिकेशन आलं तर लक्ष आपलं दुर्लक्ष, कॉन्सन्ट्रेशन नाही राहत. आणि या व्यतिरिक्त आम्ही गेल्या 2-3 वर्षात 3 शाखा पण काढल्या.
क्या बात. कल्याणला खडकपाड्याला आपली एक शाखा आहे. कारण आम्हाला लक्षात आलं खडकपाड्याचा मुलगा इकडे यायला बघत नाही. हो, लांब पडत माझ्याकडे कसाऱ्याहून पोरगा येतो, पण खडकपाड्यावर- नाही नाही तसंच असं. त्यांना लांब हो वाटतं. हो हो. मग आपण बदलापूरला शाखा सुरू केली, अच्छा. कारण त्या बाजूच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे गर्दी ट्रेनची वगैरे, त्याच्यामुळे त्यांना ते बरं पडतं, स्टेशन जवळ आहे अगदी. आणि आता यावर्षी आपण पलावा तिथे सुद्धा आपण ब्रांच. म्हणजे आता शेटे इन्स्टिट्यूटच्या टोटल 4 शाखा झाल्या. हो. सर साधारणतः आपल्याकडे एकूण किती विद्यार्थी असतील एक अंदाज? आपल्याकडे 1,500 विद्यार्थी दरवर्षी शिकतात. 1,500 ते 1,800च्या मध्ये, कधी जास्त. आणि सगळा स्टाफ तुमचा सर किती असेल? टीचिंग, नॉन टीचिंग आणि ब्रांचेस मधले मिळून 45-50च्या घरात. एवढी मोठी व्याप्ती आज शेटे इन्स्टिट्यूटची झालेली आहे आणि ती धुरा मला वाटतं सर अत्यंत खंबीरपणाने सांभाळतायत. मगाशी त्यांनी सांगितलेलं होतं की वारस म्हणून असं नाही, की त्यांच्याकडे ती केपेबिलिटी आहे. त्यांचा तर आता एक नकळत त्यांना तो छंद जोपासला गेलेला आहे आणि पॅशन झालं की ते काम तसंच करायचं, कारण ते वडिलांकडनंच आलेलं आहे कामाची पद्धत वगैरे. तर खरोखरच मला असं वाटतं की शेटे इन्स्टिट्यूटची आत्ताची जी प्रगती जी आहे, मी म्हणतो म्हणजे जसं हा आता स्टुडिओ सुद्धा त्यांनी केलेला आहे, याच्या माध्यमातून पण सर तुम्ही नवीन नवीन लेक्चर्स वगैरे मुलांना घेत असाल. हो हो, ऑनलाईन लेक्चर सुद्धा आपण पुढे चालू करणार आहोत. आता ऑनलाईन आपण फक्त रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना, करंट विद्यार्थ्यांना देतो, बरोबर. पण पुढे आपण ऑनलाईन मार्केटमध्ये एंटर करतोय, कारण काळाची गरज आहे. आता जे खास करून जे दुर्गम भागात राहतात विद्यार्थी, दुर्गम नाही म्हणायला पाहिजे, पण असे लांब राहतात, पण त्यांच्याकडे इंटरनेट आहे, वीज वगैरे आहे. बरोबर. तसं आता आमच्याकडे काही स्टुडंट येतात, चौक फाट्यावर नाही मुलगी येते, अच्छा. म्हणजे ती 1 वे 2 तास ट्रॅव्हल करते. आता ती येते, तिच्या घरचे तिला पाठवतात. अशा अनेक विद्यार्थ्यांना जमतच नसेल, मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ऑनलाईन जावं लागेल. म्हणजे भविष्यामध्ये सर तुमच्या खूप चांगल्या चांगल्या योजना एकंदरीत दिसून येत आहेत. तर या व्यतिरिक्त आम्ही गेले 22 वर्ष टाटा कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल, टाटा मेमोरियल हॉस्पिटल बरोबर रक्तदान शिबिर ऑर्गनाईज करतोय. साधारण 5,000हून जास्त ब्लड युनिट्स आम्ही कलेक्ट केलेले आहेत. सरकारकडनं अवॉर्ड पण मिळालेला आहे. पण हे सगळं अवॉर्डसाठी नाही, छान वाटतं की आम्ही विद्यार्थ्यांना, पालकांना सुद्धा प्रेरित करू शकलो की कॅन्सर पेशंट्सना त्यांनी मदत करावी, फक्त आपलं रक्तदान घेऊन, कारण रक्त कुठल्याही फॅक्टरीत बनत नाही. या व्यतिरिक्त कल्याण गायन समाज, ज्याने आत्ता 100 वर्ष पूर्ण केले, त्यांचा देवगंधर्व महोत्सव, हा जो कल्याण गायन समाज एक महोत्सव करत असतो, म्युझिक फेस्टिवल 3 दिवसाचा, त्या देवगंधर्व महोत्सवाला पण गेले 25 वर्ष आमचा आर्थिक पाठिंबा लाभलेला आहे आणि तो पुढे यासारखाच कंटिन्यूड राहील. पण थोडक्यात मला आता एक जाता एवढंच सांगा की आत्ताच्या पालक वर्गाला आणि विद्यार्थ्यांना तुम्ही या शिक्षण पद्धतीबद्दल काय सांगा? आता शिक्षण पद्धती किंवा प्रणाली काही असो, कायम पहिलेपासून आमच्या वडिलांनी आम्हाला तेच शिकवलं आणि आम्ही पुढे तेच आमच्या पिढ्यांना सांगतो येत्या, की लर्न विथ द व्हाय. म्हणजे जे काही शिकाल त्याच्यामागचं लॉजिक, त्याच्यामागचं कारण हे कळलं पाहिजे. फक्त हाऊ आणि व्हॉट नाही. त्याच्यावर परीक्षा पास करता येतात, पण परीक्षा पास करणे हे आपलं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ध्येय नसावं. बरोबर. आपल्याला लाईफ रेडी व्हायचंय आणि लाईफ रेडी होण्यासाठी कुठलीही पद्धत, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा इंटरव्ह्यू करण्यासाठी तुम्ही मला का अप्रोच झाला, त्याच्या मागचं आधी मी कारण समजून घेतलं. तुम्हाला बरोबर बरोबर. तुमचे प्रश्न मी काय येतील याचा विचार केला. मग मला याच्यासाठी 1-1.5 तास द्यायचा आहे, तो फक्त माझ्या क्लासची जाहिरात म्हणून नाही, तर हा एक मराठी माणूस धंदा चालू करू शकतो, टिकवू शकतो आणि इतके करिअर्स घडवू शकतो. आज मला सांगायला कौतुक वाटतं की आमचे अनेक विद्यार्थी टीचर्स आहेत. क्या बात. हा, आणि आमचे विद्यार्थी अँटार्क्टिका सोडून सगळीकडे आहेत. वा वा, छान, सुंदर. हा, तर तुम्ही रोज सकाळी म्हणजे एक उदाहरण देतो, ब्रिटानियाचं जे तुम्ही बिस्किट खाता, त्या ब्रिटानिया फूड्सचं 72 देशांचं फायनान्स आमची विद्यार्थिनी बघते. क्या बात आहे. आणि अशी लांब लिस्ट आहे. छान. पण पुन्हा तेच की ती हुशार होती म्हणून तिला जमलं. MSCB ड्रायव्हरचा मुलगा सुद्धा CS झालेला आहे. 12वी सायन्स नापास होऊन आलेला मुलगा फर्स्ट अटेम्प्ट CA झालेला आहे आणि आज अमेरिकन मल्टीनॅशनल मध्ये कामाला आहे. तर तुमचं पास्ट, युअर पास्ट डज नॉट डिटरमाइन युअर फ्युचर. तुमच्या भूतकाळात काय चुका झाल्या त्याच्याने भविष्य तुमचं घडेल असं आवश्यक नाही. आज तुम्ही
काय माइंडसेटमध्ये आहात, आज काय करणार आहात, त्याच्यावर तुमचं फ्युचर, तुमचं भविष्य घडणार आहे. हे पालकांना सुद्धा सांगतो. माझ्या वडिलांनी कधी त्यांच्या चुका किंवा त्यांचे फेल्युअर माझ्यापासून लपवले नाही, सांगितले. मी सुद्धा माझ्या मुलीपासून लपवले नाही. माझ्या सगळ्या पालकांना माझी नम्र विनंती आहे की आपण आयुष्यात चुकलात जरी असाल तरी मुलांशी शेअर करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. माझ्या वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणूनच मी घडलो. आणि तुमची जर इच्छा असेल की त्यांनी मोबाईल फार वापरू नये, आधी स्वतः कमी वापरा. जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. येस सर, एकदम बरोबर आहे. तुम्ही मोबाईलचे जर ऍडिक्ट असाल आणि तुम्ही मुलांना सांगताय मोबाईल वापरून, काय उपयोग नाही, मग काय उपयोग. बरोबर आहे. आणि हो, इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्याचा चांगला वापर पण करता येतो बरं का. बरोबर. मला स्वतःला मागच्या वर्षी वर्गात सुचलेली एक आयडिया. मला जाणवलं की काही, म्हटलं ना चेहऱ्यांवरनं कळतं, मला जाणवलं काही मुलं ओपन अप होत नाहीत. त्यांना बोलायचंय, त्यांना त्रास आहे, पण ते कधी कधी मुलांचे मार्क कमी का आले परीक्षेत, तर फक्त तो आळशी असतो म्हणून नाही, घरी काही प्रॉब्लेम असेल, आई वडिलांचं पटत नसेल, काही फायनान्शियल बर्डन आहे, त्याच्या आयुष्यात काहीतरी गडबड झाली असेल, ब्रेकअप वगैरे, ते बोलणार कोणाशी, काहीतरी आउटलेट पाहिजे. मला वर्गात अचानक अशी युरेका मोमेंट आली. मी सांगितलं, अरे काम करू. बरेचदा सांगितलं होतं माझ्याशी बोलू शकता वगैरे. आता काही मुलांना थोडी भीती वाटते. त्यांना म्हटलं एक काम करू, इंस्टाग्राम पे ये मेरा आयडी आहे, तुम्ही माझ्या आयडी वरती तुम्ही एक फेक आयडी बनवा, खोटा आयडी बनवा आणि मला तुम्ही मेसेज पाठवा. त्यात काही तुम्हाला तुमचं नाव सांगायची गरज नाही, काही नाही, फक्त एवढंच सांगा, सर मी तुमचा विद्यार्थी आहे आणि हे माझे प्रॉब्लेम. साहेब, मी 3 मुलांना आत्महत्येपासून वाचवलं. क्या बात आहे. मी 2 परिवार जे तुटणार होते, आई वडिलांचं फाटणार होतं, ते मी वाचवले. छानच. आणि अनेक जणांचे जे गाडी डिरेल झालेली करिअरवरनं, त्यांना मार्गावरती आणलं. म्हणजे मला कसं काय सुचलं त्या दिवशी माहीत नाही. आणि आता मी हे सगळीकडे सांगतो. मी जिथे शाळांमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट, टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम घेतो, तिथे सुद्धा हे सांगितलं. आणि मला 3-4 टीचर्सनी सुद्धा असे मेसेज पाठवले की आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही कसं समजून घेऊ शकतो. छानच. म्हणजे काहीतरी युनिव्हर्स, देव. आणि मला खरोखर असं वाटतं की शेटे इन्स्टिट्यूट जे आहे आज कल्याणमध्ये, इतकं सुंदर असं त्यांचं काम चालू आहे. जवळजवळ आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे 89 सालापासून त्यांनी ह्या विडा उचललेला आहे. 37 वर्ष विद्येचं दान करतायत. त्याचप्रमाणे संस्कार सुद्धा लोकांना देत आहेत. आणि एवढंच नाही तर एक आपुलकी, एक आपले पण देत आहे. आणि खरोखर सांगायला मला आवडेल की मी सुद्धा शेटे सरांचा विद्यार्थी आहे म्हणून. हे मला अभिमानाची गोष्ट वाटते. याच नोटवर आपण थांबूया. पण जाण्यापूर्वी एवढंच मी सांगेल सगळ्यांना की सुदगील संवाद आंबडगोड या चॅनलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर आवर्जून करा. हा चॅनल आपला आहे. आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दरवेळेला नवनवीन संकल्पना, नवनवीन व्यक्ती की ज्यांनी स्वतःला घडवलेलं आहे आणि या कल्याण शहरासाठी काहीतरी दायित्व त्यांनी सिद्ध करून दाखवलंय, अशांना आपण आवर्जून बोलवत असतो. तर पुन्हा एकदा अविरत सरांचं, सर आपण इथे आलात, आपण छानशा गप्पा मारल्यात, आमच्या श्रोत्यांशी अगदी मनमोकळ्या दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.